हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा व्हिडिओ आहे श्रावण सोमवारातील तिसऱ्या सोमवारचा। तर व्हिडिओ खूप थोडासा लेट झाला तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर आज संकष्टी चतुर्दशी देखील होती, त्याची देखील मला सेवा करायची होती। तर जी स्वामी सेवा मी केली होती आणि जी महादेवांची मी सेवा केली होती, तर जे पार्थिव शिवलिंग आहे तर त्याची मी सेवा करत असतो। श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व हे पार्थिव शिवलिंगाला असतं। जे शिवलिंग आपण मातीपासून तयार करतो तर त्याला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळेच जे काही सोमवार आहेत श्रावणामधील, तर त्या प्रत्येक सोमवारी मी मातीचे शिवलिंग तयार केलं होतं पूजा करण्यासाठी। कारण मी माझ्या देवघरामध्ये जे आपले पितळेचं किंवा पंचधातूचं शिवलिंग असतं तर ते ठेवलं नव्हतं पूजा करण्यासाठी। त्यामुळे जेव्हा ही सोमवार किंवा मला महादेवांची सेवा करायची असते महाशिवरात्री, तर तेव्हा मी महादेवांचे मातीचे शिवलिंग तयार करतो। आता यानंतर उत्तर पूजा चालू होती। जेव्हाही आपण कोणत्या देवांची सेवा करतो तर पूजा उचलण्या अगोदर आपण त्यांची आरती एकदा करून घ्यायची। जी काही आपण पूजा केलेली असते तर तिच्यावरती पहिल्यांदा हळदी कुंकू टाकून घ्यायचं। त्यानंतर आपण पूजा उचलण्यासाठी सुरुवात करायची असते। तर जी महादेवांची पिंड होती तर सर्वात पहिल्यांदा मी त्याची पूजा करून घेतली। जे काही साहित्य मी पूजेमध्ये यूज केलं होतं तर हळूहळू ते उचलून घेतलं। जी बेलाची पाने मी पूजेमध्ये यूज केली होती तर ती देखील मी हळूहळू काढून घेतली। आणि जी बेलाची पाने असतात तर ते आपल्याला आपल्या निर्माल्यामध्ये किंवा आपण पाण्यामध्ये सोडून द्यायची असतात। तर मी तरी अशा पाण्यामध्ये त्यांचं विसर्जन करतो आणि त्यानंतर ते पाणी एका झाडाच्या बुडामध्ये टाकून देतो। आणि जे आपण पार्थिव शिवलिंग तयार करतो जे मातीचे शिवलिंग आपण तयार करत असतो तर त्याचे देखील आपल्याला विसर्जन करायचे असते। एरवी आपण श्रावण सोमवारी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हे जे पार्थिव शिवलिंग असतं तर हे रात्रभर आपल्या घरामध्ये ठेवू शकतो। नाहीतर आपण कोणत्याही दिवशी जर आपण शिवलिंग तयार केले तर संध्याकाळ होण्या अगोदर आपण त्याचं विसर्जन करायचं असतं पाण्यामध्ये। तर एरवी आपल्याला ते तसं ठेवायला चालत नाही आपल्या घरामध्ये। पण हे जे काही खास वार असतात तर तेव्हा आपण ही महादेवांची सेवा केलेली असते तर ते शिवलिंग जे आहे तर ते आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो। यानंतर पूजा सर्व जी मांडणी केली होती तर ती मी उचलून घेतली। आणि जेव्हाही आपण महादेवांचं पार्थिव शिवलिंग असतं जे मातीचं शिवलिंग आपण तयार करत असतो तर त्याचे जेव्हा आपण विसर्जन करतो तर त्याचा जो निमुळता भाग आहे तर तो आपल्याकडे त्याचा भाग ठेवायचा आणि त्यानंतर आपण ते पाण्यामध्ये सोडायचं। यानंतर जे काही पूजेमध्ये मी सामान यूज केलं होतं तर हळूहळू मी ते सर्व साईडला ठेवून दिलं, जेणेकरून आजची जी स्वामी सेवा होती तर तिला देखील मला सुरुवात करायची होती। तर ज्या समय होत्या तर त्या चालूच होत्या, तर मी त्या तशाच ठेवल्या। कारण त्याचबरोबर आज संकष्टी चतुर्दशी देखील होती, त्यामुळे गणपती बाप्पांची देखील सेवा करायची होती। त्यामुळे ज्या समय होत्या तर त्या मी तशाच चालू ठेवल्या। याचबरोबर आजचा वार मंगळवार होता, त्यामुळे जो मंगल कलश होता तर त्याची देखील मला पानं चेंज करायची होती, तर ती देखील मी चेंज करून घेतली। आणि त्याचबरोबर जो कलश होता तो देखील मी क्लीन करून घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून घेतला। कारण तो देखील आठवड्यातून एकदा नाहीतर दोनदा तरी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत असतो। पूर्ण क्लीन करून घेतो, एकदा मंगळवारी आणि एकदा शुक्रवारी। आणि जी काही पानं असतात तर ती देखील कधी कधी खराब होतात, जास्त दिवस झाले तर ती पानं जी असतात तर ती खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे ती पानं देखील मी वारांनुसार चेंज करत असतो। 3 दिवसाला एकदा चेंज केले तर ते पानं देखील ताजी राहतात। आणि जो नारळ असतो तर तो देखील मी एकच ठेवतो, तो नारळ जो आहे तर तो मी ओला करून ठेवतो मंगल कलशावर। आणि त्याचबरोबर मंगल कलशाला घालण्यासाठी अशा प्रकारची मी नथ देखील तयार केली होती। आणि जे तुम्ही मंगळसूत्र बघत आहात तर हे देखील मी खास करून मंगल कलशासाठी बनवलं होतं। आणि त्याचबरोबर जेव्हा महालक्ष्मी असतात तर तेव्हा त्यांच्यासाठी देखील मी बनवलं होतं, पण मंगल कलशालाच मी ते घालत असतो। यानंतर जी महाराजांची मूर्ती होती तर तिचा देखील मी अभिषेक करून घेतला, कारण यानंतर जी स्वामी सेवा होती तर तिला देखील सुरुवात करायची होती। आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचा देखील अभिषेक करून घ्यायचा होता, कारण आपण जेव्हा ही गणपती बाप्पांची सेवा करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अभिषेक करत असतो। त्यामुळे जी गणपती बाप्पांची सेवा चालू करण्या अगोदर मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला। सर्वात पहिल्यांदा जी काही फुलं मी आणली होती तर ती सर्व देवांना मी वाहून घेतली। त्यानंतर पूजेला सुरुवात केली। जी गणपती बाप्पांची सेवा मला करायची होती तर सर्वात पहिल्यांदा जी महाराजांची एक माळ जप होती तर ती मी करून घेतली। त्यानंतर जे श्री स्वामी स्तवन आहे तर ते मी वाचून घेतलं। त्यानंतर जे 3 अध्याय आपल्याला दररोजच्या नित्यसेवेमधले वाचायचे असतात तर ते देखील मी वाचून घेतले। आणि त्यानंतर आता गणपती बाप्पांच्या सेवेला सुरुवात केली। सुरुवातीला आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो, तर साईडला तुम्ही बघतच आहात जो अखंड दिवा आहे तर तो कंटिन्यू चालूच होता। त्यामुळे दीप प्रज्वलित मी केला नाही दुसरा, तर तोच दिवा कंटिन्यू चालू असल्यामुळे त्याचीच मी पूजा करून घेतली। त्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी खालती लाल वस्त्र अंथरून घेतलं आणि त्यावरती जे तुम्ही तामण बघत आहात तर त्यामध्ये मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला। जेव्हा आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करतो तेव्हा आपल्याला गणपती अथर्वशीर्ष याचा पाठ करायचा असतो, तुम्ही गळती लावून देखील अभिषेक करू शकता। तर मी तरी ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत गणपती बाप्पांचा अभिषेक केला
ठेवला आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना स्थापना करण्यासाठी अशा प्रकारचा जो छोटा चौरंग आहे माझ्याकडे, तर त्याची तुम्ही स्थापना करून घेतली, म्हणजेच तो मी ठेवून घेतला। त्यानंतर त्याच्यावरती मी लाल कलरचे वस्त्र ठेवले, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यावरती मग गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती मी स्थापना केली। त्यानंतर गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू लावून घेतलं, त्याचबरोबर जे वस्त्र होते तर ते मी अर्पण केले। त्याचबरोबर जे घंटीचे फूल होते, कारण गणपती बाप्पांना सर्वात जास्त प्रिय हे घंटीचे फूल आहे, त्यामुळे मी त्यांना ते अर्पण करून घेतले। त्यानंतर गणपती बाप्पांना देखील अष्टगंध लावून घेतले, त्याचबरोबर अक्षता वाहून घेतल्या। त्यानंतर कलशाची स्थापना करण्यासाठी जो माझ्याकडे अष्टगणपतीचा तांब्या आहे तर तो मी इथे पूजेमध्ये ठेवला, कारण मी कोणतीही जेव्हा सेवा करतो तर तेव्हा मी कलशाची स्थापना करत असतो पूजेमध्ये। आणि तुम्ही बघू शकता तर मागच्याही काही ज्या सेवा होत्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या, तर त्यामध्ये देखील मी मंगल कलशाची म्हणजे स्थापना पूजेमध्ये करत असतो। म्हणजेच एक जो कलश आहे तर तो माझा देवघरामध्ये आहे आणि दुसरा कलश म्हणजे जेव्हाही आपण अशी कोणत्या देवांची सेवा करतो तर तेव्हा मी त्याची स्थापना करत असतो। तर या कलशाची देखील स्थापना एकदम साधी सोपी आहे। म्हणजेच जेव्हाही आपण पूजा करतो तर आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे, त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं, 5कडून 5 कुंकवाची आणि हळदीची बोटं वडून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये 1 रुपया 1 सुपारी टाकून घ्यायची, त्यावरती आपल्याला 5 खाऊची पाने किंवा 5 आंब्याची पाने आपण ठेवू शकतो आणि त्यावरती आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचे असते। तर अशा प्रकारे आपण कलशाची स्थापना करून घ्यायची आहे। त्यानंतर जी महाराजांची एक माळ जप होती तर ती मी पुन्हा करून घेतली। त्याचबरोबर ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप देखील मी माळीवरती करून घेतला। म्हणजेच जेव्हाही आपण गणपती बाप्पांची सेवा करतो तर तेव्हा आपल्याला ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचाच असतो। तर सुरुवातीला जे काही वाचन होतं तर ते देखील मी कंप्लीट करून घेतलं आणि त्यानंतर जी गणपती बाप्पांची आरती होती तर ती देखील मी करून घेतली। आणि आता तुम्हाला कंटिन्यू म्हणजेच व्हिडिओ पाहायला मिळतील समोर, कारण जो 15 ऑगस्टचा व्हिडिओ होता त्याचबरोबर जन्माष्टमीचा देखील व्हिडिओ होता तर तो तुम्हाला आता उद्या पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे। आणि गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये म्हणजेच मी दुधाचा आणि साखरेचाच नैवेद्य दाखवला होता आणि जे माझ्याकडे तांबण आहे म्हणजे ज्यामध्ये मी पाणी भरून ठेवतो गणपती बाप्पांना म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांना, तर ते देखील मी पूजेमध्ये ठेवून घेतलं होतं आणि पूजा केल्यावर मन म्हणजेच खूप प्रसन्न झालं होतं। त्याचबरोबर आपलं जे रूमचं वातावरण आहे तर हे देखील खूप पॉझिटिव्ह झालं होतं। तर अशा प्रकारच्या पूजा ज्या आहेत तर त्या मला करायला खूप आवडतात। तर आता लगेचच तुम्हाला व्हिडिओज म्हणजेच नवनवीन पूजेचे पाहायला मिळतीलच। तर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। यानंतर गणपती बाप्पांची जी सुखकर्ता दुःखहर्ता आरती आहे तर ते देखील मी करून घेतली आणि जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामधले देखील गणपती बाप्पांची जी आरती होती तर ती देखील मी करून घेतली। आरती झाल्यानंतर जे पुष्पांजली आहे तर ती देखील मी म्हणून घेतली आणि त्यानंतर गणपती बाप्पांना म्हणजे संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो। म्हणजेच संध्याकाळी आपल्याला चंद्राची पूजा करून आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो। तर संध्याकाळी चंद्राची पूजा केल्यानंतर मी हा उपवास सोडला आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये म्हणजे संध्याकाळी आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर तो देखील मी दाखवून घेतला। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती आणि गणपती बाप्पांची जी सेवा होती तर ती अशा प्रकारे झाली। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।